परभणीच्या निषेधार्थ जालन्यात रास्ता रोको आंदोलन. परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ जालना जिल्ह्यातील हसनाबाद पोलीस ठाणे हद्दीत गोशेगाव येथे गावकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि सिल्लोड हसनाबाद रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आला. परभणीत कोम्बिंग ऑपरेशन करण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन करावं अशी मागणी भीमसैनिकांनी केली. दरम्यान परभणी येथे झालेल्या दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. मृत सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे अशी देखील मागणी गावकऱ्यांनी यावेळी केली. भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या संविधानाचं जे परभणीमध्ये विटंबना झाली त्यासाठी मोर्चामध्ये आमचे सोमनाथ सूर्यवंशी हे सुद्धा उपस्थित होते. त्यांच्यावर पोलीस कोठडीमध्ये निर्घृण हत्या करण्यात आली. त्यासाठी आम्ही संपूर्ण गोशेगावच्या वतीनं आम्ही रस्त्यावर आंदोलन करण्यात आलं की त्यांना न्याय मिळावा. झोपलेल्या प्रशासनाला आम्ही विनंती करतो की आमच्या दलित बांधवावर असा निर्घृण हत्याकांड असं करू नये. त्यासाठी आम्ही प्रशासनाला जाग करतोय व अन्यथा दुसऱ्या वेळेस हे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे. कारण की हे झोपलेलं प्रशासन जाणून बुजून आमच्यावर दलित बांधवावर अत्याचार करतं. यांना कुठंतरी आमच्या दलित बांधवावर हा अन्याय रोखला पाहिजे. यासाठी आम्ही रोडवर संघर्ष करत आहे आणि हा संघर्ष चालवायचा तरी कुठपर्यंत आणि संघर्ष करायचा कोणासाठी? कारण की हे प्रशासन जाणून बुजून आमच्या दलित बांधवावर जाणून बुजून अत्याचार करतं. हे अत्याचार कुठंतरी थांबला पाहिजे. अशी आम्ही झोपलेल्या प्रशासनाला व गृहमंत्री अमित शहा साहेबांना अशी विनंती करतो की हा आमचा हत्याकांड थांबलं पाहिजे. कारण बुलढाणा या ठिकाणी आमचं हत्याकांड झालंय आणि जेवखेडा या ठिकाणी आमच्या सरपंचाचं बी मागील 2 वर्षापूर्वी हत्याकांड झालंय. असं कुठपर्यंत आम्ही झालाचा आणि कुठपर्यंत अन्याय सहन करायचा? कारण की हे पोलीस प्रशासनही आमच्या समाजावर जाणून बुजून अत्याचार करतंय. हा अत्याचार कुठेतरी थांबला पाहिजे अशी विनंती करतो. काय सांगाल तुमच्या या गावामध्ये हे जे घटना घडलेली आहे परभणीची खूप दुर्दैवी आणि दुःखद अशी घटना आहे. त्यासाठी सर्व भीमसैनिक या ठिकाणी एकत्र येऊन पोलीस प्रशासनाला जागा करण्यासाठी सर्व एकत्र येऊन या ठिकाणी त्यांचा निषेध करत आहे की त्यांनी अशा प्रकारच्या घटनेला कुठेतरी आळा घालण्यासाठी तत्पर राहावं, जागर राहावं, जागृत व्हावं यासाठी या गोशेगावच्या वतीने सर्व बौद्ध उपासक उपासिका आंदोलन करत आहे. बीड मधील सरपंच जे होते संतोष देशमुख या सरपंचांनी सुद्धा न्यायासाठी जो सामाजिक बांधिलकीचे जे होते त्यांनी लढा दिला. त्यांचा जबाब विचारण्यासाठी त्यांनी प्रशासनाला उत्तर विचारण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी त्यांची सुद्धा हत्या करण्यात आली. त्यांचाही या ठिकाणी निषेध करण्यात येत आहे. सोनाजी जोगदंड, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना.